10 एप्रिल 1928 रोजी प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ही परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या अधिवेशनाचा मुख्य उद्देश अस्पृश्य आणि वंचित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांसाठी संघटित लढा उभारणे हा होता. परिषदेमध्ये समाजातील अन्याय, अस्पृश्यता, भेदभाव आणि शिक्षणाच्या अभावावर सखोल चर्चा करण्यात आली. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून बहिष्कृत समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली आणि शिक्षण, संघटन व संघर्ष या त्रिसूत्रीचा मार्ग दाखवला. या अधिवेशनामुळे दलित चळवळीला एक सुसंघटित दिशा मिळाली आणि समाजात जागृती निर्माण झाली. अनेक कार्यकर्ते या परिषदेमुळे प्रेरित झाले आणि त्यांनी गावागावात सामाजिक सुधारणा चळवळ उभी करण्याचे कार्य सुरू केले. त्यामुळे हे अधिवेशन भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानले जाते.